नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्या देशाचे लष्कर प्रमुख आज पुण्यामध्ये होते आणि ते पुण्यामध्ये होते त्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हा सर्व पत्रकारांना मिळाली. वेगवेगळ्या मुद्द्यावरती ते बोलले. महत्त्वाचं तर NDAला जाणं हेच आणि तिथं असलेली लष्करी आस्थापना पाहणं, विद्यार्थ्यांचा पासिंग आउट परेड पाहणं, हे एका अर्थाने पर्वणीच. आणि अलीकडे मुलं आणि मुली हा भेदाभेदसुद्धा NDAमध्ये पूर्णपणे मिटलाय. तर अशा आज पासिंग आउट परेडचं पुण्यामध्ये जो सोहळा होता, 150 वर्ष पूर्ण झालेत NDAला आज. आणि त्या सोहळ्यासाठी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे आज पुण्यात होते. पत्रकारांनी आम्हीही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यावेळेला उपेंद्र द्विवेदी यांनी अतिशय महत्त्वाचं असं विधान केलेलं. ते म्हणाले, की ऑपरेशन सिंधू थांबलेलं नाही आहे. इनफॅक्ट आम्ही ऑपरेशन सिंदूर 2.0 त्याची तयारी करतोय. आमच्या तिन्ही दलांचा नौदल, पायदळ आणि अर्थातच एअरफोर्स या सगळ्यांचा किंवा वायुदळ या सगळ्यांची ह्या संदर्भामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. कुठल्याही क्षणाला आम्ही मोठ्या युद्धाला सामोरे जाऊ. हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या आधीची काही क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर आपल्याला हेही लक्षात येईल की प्रत्यक्षामध्ये हा संदेश हा चीनसाठी आहे. हे कसं हे समजून घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लागा आणि घराघरात हे व्हिडिओ जाऊ द्या, कारण अतिशय तटस्थपणे नीट अभ्यास करून महाराष्ट्रासमोर आम्ही हे मुद्दे मांडतो. बघा, पहलगाम हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंधूर सुरू केलं. ते ऑपरेशन सिंधूर मी एक्सटेन्सिव्हली कव्हर केलं. म्हणजे मला आठवतं काय, कधी मी भविष्यात एखादं पुस्तक लिहिलं तर इथे मी अतिशय सविस्तरपणे असे अनेक प्रसंग सांगू शकतो ऑपरेशन सिंधूर दरम्यानचे. म्हणजे मी दल लेकच्या शेजारी एका हॉटेलमध्ये थांबलोय आणि रात्रीच्या वेळेला धन करून मोठा असा आवाज येत एक छोटंसं शस्त्र त्या पाण्यामध्ये येऊन पडलं दल लेकच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी BSF आणि तिथल्या पॅरामिलिटरी फोर्सेसनी त्या दल लेकमध्ये ऑपरेशन केलं. ते सगळं ऑपरेशन आणि भविष्यामध्ये मोठं युद्ध झालं तर स्वतःचा बचाव कसा करायचा, नागरिकांनी भारतीय सैनिकाला कशी मदत करायची, या संदर्भातल्या अनेक साऱ्या तयारीच्या प्रात्यक्षिकाचे भागही आम्ही झालोत. आणि मग अशा वेळेला या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैनिकाचा जो पराक्रम आहे, खास करून ते 24 मिनिट, ते जगाने पाहिले. चीनला काय म्हणायचं ते म्हणू द्या, अमेरिकेचे अध्यक्ष मिस्टर ट्रम्प यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु भारतीय सैनिकांनी खास करून वायुदलानं आणि आपल्या क्षेपणास्त्रानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं नुकसान केलं, त्याच्यानंतर नूर खान बेसबद्दल मी बोलतोय, त्याच्यानंतर पाकिस्तान नरमला. पण म्हणून काही तो वरमलेला नाही आहे. असीम मुनीर हे अत्यंत इस्लामिस्ट असलेलं व्यक्तिमत्व आहे, इस्लामिक नाही. त्या व्यक्तिमत्वामध्ये ते टू नेशन थेरीचा सातत्यानं उल्लेख करत असतात. टू नेशन थेरी काय, तर हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे आहेत, ते ह्या देशामध्ये कधीही एकत्रित राहू शकत नाहीत. हिंदू आमचे शत्रू आहेत. खरं तर मिस्टर असीम मुनीर यांनी पाकिस्तानमधल्या आणि आपल्या अगदीच नाविलाजांना म्हणावं लागते बांगलादेशमधल्या हिंदू अल्पसंख्याकांची स्थिती बघितली तर या देशामध्ये मुस्लिम बांधव हे अतिशय गुण्यागोविंदानं राहत आहेत. अलीकडे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग देशात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. हे मान्य करून सुद्धा त्यांच्याबद्दलचा आकस बहुसंख्य हिंदू समाजामध्ये नाही आहे. कुणीही त्यांची संपत्ती काढून घेत नाही, कुणी त्यांना जिवे मारत नाही आहे, जे बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये होतं. पण हे का करतायत असीम मुनीर आणि जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं हे स्टेटमेंट का महत्त्वाचं आहे, तर आमचा म्हणजे एक कंडम झालेला ट्रक आहे. तो ट्रक आणि तुमची म्हणजे मर्सिडीज बेंज अशी गाडी आहे, त्याला जर जाऊन धडकला तर काय होईल, असलं अजब तार्किक असीम मुनीर यांनी भारताबद्दल मांडलं. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं पुन्हा दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. अधूनमधून बातम्या येतात की 120-200 दहशतवादी भारतामध्ये यायला तयार आहेत. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आपला जो स्टँड होता की असा कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ,
ते ह्या वेळेला भारतानं केलं नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे, की मधल्या काळामध्ये हे भारताच्याही लक्षात आलं होतं, की आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 आघाड्यावरचं युद्ध लढायचं आहे. त्या अर्ध्या आघाडीचा भाग कुणीही असू शकतं. अगदी कथित स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घेणारं आपला शेजारचं राष्ट्रही असू शकतं. आपण ज्यांना अतिशय दहशतवादाच्या संकटाच्या काळात ज्यांना मनापासून मदत केली तो देश असू शकतो किंवा ज्यांचा पाणी वाटपावरून भारताबरोबर वाद आहे असाही देश असू शकतो. पण चीननं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या अभियंत्यांनी जाणीवपूर्वक महिनाभरापूर्वी त्याचा खुलासाही केला. तर हे 2 किंवा 2.5 घराचं जे युद्ध आहे त्या युद्धासाठी भारताला रोखायचं म्हणून पाकिस्तान आणि चीन हे सतत भारताच्या सगळ्या सीमांना अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून 4 दिवसापूर्वी जेव्हा पाकिस्तान आणि चीननं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळेला जम्मू काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशचा काहीही कारण नसताना चीननं उल्लेख केला. तो त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. ते भारताला समकक्ष मानत नाहीत कारण त्यांची आर्थिक प्रगती मोठी झाली हे जरी मान्य केलं तरी चीन हा भारताला सतत कमी लेखण्याचा प्रयत्न करतो कारण भारताच्या आयडिओलॉजीचा त्यांना थ्रेट आहे. मग अशा वेळेला ते प्रयत्न काय करतात तर पाकिस्तानच्या माध्यमातून हळूहळू कुरापत्या करणं, कधी ना कधीतरी भारताला एका व्यापक युद्धाला सामोरं जावं लागेल ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यामध्ये केलेलं हे स्टेटमेंट हे त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायला हवं. वी आर रेडी, वी हॅव टू रेडी. आपल्याला दुसरा काहीही पर्याय नाही आहे. अनेक होस्टाईल नेशन हे भारताच्या आजूबाजूला आहे आणि अशा वेळेला आज ज्यावेळेला पुण्यात त्यांनी जे सैन्य दलामध्ये सामील होणारे NDAचे बहादूर ऑफिसर्स आहेत त्यांना उद्देशून बोलतानाही त्यांच्या 7 मिनिटाच्या भाषणामध्ये ते सांगितलं की पारंपरिक युद्ध बदलत चालले. ऑपरेशन सिंदूरचा त्यांनी तिथेही उल्लेख केला आणि नंतर मग आमच्या माध्यमाशी बोलत असताना ते निसंदिग्ध शब्दामध्ये म्हणाले की भारत एका मोठ्या युद्धाची तयारी करतोय कारण आत्ता मी जी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली हे त्याचं कारण आहे. कारण पाकिस्तान हे होस्टाईल नेशन आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. अशा वेळेला पाकिस्तानच्या सगळ्या लष्कर प्रमुखांना पाकिस्तानमध्ये जिवंत राहायचं असेल तर भारताचा विरोध करावाच लागतो. हे लक्षात घेऊनच ते सतत आपलं राजकारण करत असतात आणि चीन हा भारताच्या आर्थिक प्रगतीला आळा घालण्यासाठी आळा म्हणण्यापेक्षा त्याला अडथळा निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतच राहणार. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही क्षणाला कसल्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी तयार राहावं लागेल हे जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या बोलण्याचा तो अर्थ आहे. आणि त्यामुळे मंडळी आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा की आत्ताच्या अतिशय अस्थिर अशा जगामध्ये कितीही आणि कोणत्याही आर्थिक मोठ्या संकटाला हा देश समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. पण लष्करी संकट जे असेल ते मात्र व्यापक असेल आणि तिथे पारंपरिक पद्धतीच्या शस्त्रापेक्षा अशा पद्धतीचं जे छुप युद्ध आहे ते सतत लढलं जाईल आणि ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑपरेशन सिंदूर महत्त्वाचं आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ते मी तुम्हाला सांगितलं. एक महत्त्वाच्या आघाडीवरती आम्ही निघालोय आणि तुम्हाला लवकरच कळेल की ते आपल्या सगळ्यांची कसं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. थांबूया आपण इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.